मित्रांनो नमस्कार। मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। मातोश्रीवरती जल्लोष अखेर झाला सुरू। शिवसेनेमध्ये असंख्य नेत्यांचा प्रवेश, शिंदे सेनेच्या नेत्यांचे सामूहिक राजीनामे, तर मुंबईत अख्खी शिंदे सेना फुटली। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा झणझणाटी विजय। मित्रांनो बघूया सविस्तर बातमी। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी ना कधी हे होणारच होतं आणि अखेर आता ते घडू लागल्याने सगळीकडे याची चर्चा सुरू झाली आहे। देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं किती महत्त्वाचं स्थान आहे, ठाकरेंना कमी लेखणं भाजपला किती अवघड जाऊ शकतं याची आता प्रचिती एकनाथ शिंदेना देखील येऊ लागली आहे। एकनाथ शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये सगळी अख्खी खाली होण्यास सुरुवात झाली आहे। जेवढे नेते मुंबईत उद्धव ठाकरेंचे शिंदेंनी फोडले होते ते सगळे नेते मित्रांनो आता उद्धव ठाकरेंच्या छत्रछायेखाली मित्रांनो निघाले आहेत। याला सर्वात मोठा धक्का म्हटला गेले आणि हा दुसरा मोठा राजकीय भूकंप म्हटला गेला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर अजित पवारांना कंटाळून सध्या शिंदे सेनेच्या आमदारांनी भाजप सोबत जाऊन आपला वेगळा गट निर्माण केला होता। आता मात्र एकनाथ शिंदेच्या आमदारांना अजित पवार कोणत्याही प्रकारची मदत देत नाही, अजित पवार निधी देत नाहीत, या सगळ्या कल्पना सांगत अजित पवारांवरती एकनाथ शिंदेची आमदार संतप्त झाले आहेत आणि हा सर्वात मोठा पुरावा म्हणून त्यांनी भाजप आणि अजित पवारांवरती खूप मोठे दोष आरोप लावले आहेत। यामुळेच मित्रांनो आता इकडे काहीच होत नाही म्हणून आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आपण सविस्तर प्रवेश करतोय असं देखील जाहीर केलंय। उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती आपण जातोय आणि उद्धव ठाकरेंच्या चरणी लीन नतमस्तक होतोय असंही काही नेत्यांचं म्हणणं आहे। उद्धव साहेब आम्हाला पुन्हा घ्या, आमची चूक झाली, आम्हाला माफ करा, अशा प्रकारच्या सध्या उल्लंघना काही आमदार, काही नगरसेवक, काही नेते करू लागले आहेत। परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र त्याला अजून कोणत्याही प्रकारचा ग्रीन सिग्नल दिलेला नाही। आपल्या आमदारांच्या आणि खासदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी एवढंच म्हटलं की काही आमदार, काही नेते आपल्या संपर्कामध्ये आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पुन्हा एकदा प्रवेश घ्या। उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की ज्या नेत्यांनी आता तयारी केली आहे निवडणूक लढण्याची त्यांना मी बाजूला सारू शकत नाही, तेव्हा तुम्हाला यायचं असेल तर या, मात्र तुम्हाला तिकीट मात्र मी लगेच देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितल्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता नेमकं काय इकडे आड तिकडे वीर अशी गत सध्या शिंदेगडाची झाल्याचं चित्र निर्माण होत आहे। याच पार्श्वभूमीवरती मुंबईमधून देखील मोठ्या घडामोडी घडू लागल्या असतानाच महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नवी मुंबई, ठाणे या सगळ्या गडाला, एकनाथ शिंदेच्या गडाला उद्ध्वस्त करण्यासाठी भाजप कामा लागली आहे। नवी मुंबई आणि ठाणे दोन्ही महानगरपालिकेवरती भाजपचा भगवा झेंडा आम्ही फडकवणार असं थेट आव्हान एकनाथ शिंदेंना गणेश नाईकांनी दिले। त्यामुळे इथे देखील एकनाथ शिंदेची पूर्ण गोची करण्याचा डाव भारतीय जनता पार्टी आखत आहे आणि याला संपूर्ण जबाबदार एकनाथ शिंदे असतील असं देखील म्हटलंय। त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळ्याच बाजूने आता शिंदेगडाचे नेते आमदार अडकल्याने आता आठवण झाली आहे उद्धव ठाकरे यांची। उद्धव ठाकरे असते तर असं झालं नसतं, उद्धव ठाकरे असते तर भाजपा एवढी आपल्यावरती मेहरबान झाले नसते किंवा भाजपने आपल्यावरती एवढे आरोप केले नसते अशी म्हणत काही आमदारांनी उद्धव ठाकरेंना आपले जवळचे नेते म्हटले। उद्धव ठाकरेंनी भाजपला जागेवरती थोपवलं असतं असं देखील काही नेत्यांचं म्हणणं आहे मित्रांनो। परंतु आता मात्र काहीच फायदा नाही। उद्धव ठाकरे वेगळे, शिंदेगड वेगळा अशा प्रकारची गत झाली आहे। आता उद्धव ठाकरेंकडे जाणं देखील अवघड आहे कारण ठाकरेंनी पुन्हा तिकीट न देण्याचे फरमान सोडलेत मित्रांनो। यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे सेनेतील जवळजवळ 40च्या आसपास नगरसेवक, काही आमदार प्रवेश करतील शक्यता वर्तवली जाते।